महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट केला जाणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महायुती सरकारमध्ये सर्वात मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या वाट्याला 22 ते 23, शिंदे सेनेला 12 ते 13 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 8 ते 9 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकालाच संधी मिळेल असं नाही, परंतु ज्या नेत्यासाठी वरिष्ठ पातळीवर वातावरण अनुकूल असेल अशांना संधी मिळू शकते. राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्यातून मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा सुरू आहे. बीड जिल्ह्यामधून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोन्ही बहीण भावाचं नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचं बोललं जातं. या स्पर्धेत सुरेश धस आणि प्रकाश सोळंके देखील आहेत, परंतु सर्वाधिक चर्चा मुंडे बहीण भावाच्या नावाची रंगली आहे. मुंडे बहीण भाऊ दोघंही मंत्री कसे काय होऊ शकतात याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघंही मंत्री कसे काय होऊ शकतात हे समजून घेण्यासाठी पहिलं हे समजून घेतलं पाहिजे की हे दोघेही वेगवेगळ्या पक्षात आहेत, त्यामुळे त्यांची एकमेकांशी स्पर्धा नाही. पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षात आहेत, तर धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. दोघंही आपापल्या पक्षातील ताकदवर नेते मानले जातात, त्यामुळे भविष्यातील राजकीय गणित पाहता दोघांनाही मंत्री करणं हे त्यांच्या पक्षाला आवश्यक दिसतं. बीड जिल्ह्यातून मुंडे भावा बहिणी व्यतिरिक्त आणखी काही नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रकाश सोळंके तर भाजपमधून सुरेश धस या दोघांच्या नावांची चर्चा आहे. राजकारणामध्ये आणि विधिमंडळातील अनुभवात हे दोघेही सिनियर आहेत. बीड जिल्ह्यातून यापूर्वी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे, श्रीपतराव कदम, सुंदरराव सोळंके, डॉक्टर विमल मुंदडा तसेच बदामराव पंडित, शिवाजीराव पंडित, जयदत्त क्षीरसागर, सुरेश नवले, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आदींनी मंत्रिपद भूषवलेली आहेत. महायुतीच्या पहिल्या सरकारमध्ये म्हणजे 2014 साली पंकजा मुंडेंना राज्यात महत्वाच्या खात्याचं मंत्रिपद आणि जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही मिळालं होतं. महिला बाल कल्याण, ग्राम विकास, जलसंधारण ही महत्वाची खाती पंकजा मुंडेंना देण्यात आली होती. 2019च्या निवडणुकीवेळी जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे 5 आमदार निवडून आले आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडेंना मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद मिळालं. पुढे शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजितदादा सामील झाल्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं आणि आता झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातून महायुतीचे 6 पैकी 5 आमदार निवडून आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित तर भाजपकडून नमिता मुंदडा आणि सुरेश धस यांचा समावेश आहे. यातले विजयसिंह पंडित हे प्रथमच विधानसभेत पोहोचले आहेत, तर धनंजय मुंडे 2 वेळा विधान परिषदेच्या माध्यमातून तर दुसऱ्यांदा परळी विधानसभेतून निवडून आलेत. यात प्रकाश सोळंके हे विधानसभा निवडणुकीतून 5व्यांदा विधिमंडळामध्ये पोहोचले आहेत, तर आष्टी विधानसभेतून सुरेश धस हे 4 वेळा निवडून आलेत, तर केज विधानसभा मतदारसंघामधून नमिता मुंदडा दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. आता यातील मंत्रिपदाच्या रेसमध्ये धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके आणि सुरेश धस आहेत. यासह पंकजा मुंडे यांचंही नाव चर्चेत आहे. धनंजय मुंडे यांनी 2 वेळा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलं असल्याने त्यांची पुन्हा वर्णी लागून त्यांच्याकडेच पालकमंत्रीपद येईल असं मानलं जातंय. मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. आक्रमक वक्ते, कुशल संघटक आणि मोठ्या फरकानं विजय या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तसंच यापूर्वी मंत्रिपद भूषवल्यानं तो अनुभव सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. परंतु मंत्रिपदासाठी पंकजा मुंडे यांच्याही नावाची चर्चा. पंकजा मुंडेंना 2019च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून पक्षाकडून अनेकदा डावलण्यात आल्याच्या बातम्या आपण गेल्या 5 वर्षात पाहिल्या आहेत. त्यांनीही अप्रत्यक्षपणे अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवलेली होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, परंतु पराभवानंतर पक्ष नेतृत्वाकडून त्यांना विधान परिषदेवर आमदारकी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं. आता मंत्रिपदासाठीही त्यांचं नाव चर्चेत आहे. पंकजा मुंडेंना दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यांच्या मागेही मोठा जनाधार आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपल्या नेत्याचा पराभव सहन न झाल्याने त्यांच्या काही समर्थकांनी आत्महत्या केल्या. मुंडे या ओबीसी समाजातील भाजपचं एक प्रबळ नेतृत्व आहेत, त्या आक्रमक नेत्या आहेत. पंकजा मुंडेंनी या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राज्यभरातील विविध उमेदवारांचा प्रचार केला. महायुतीचं सरकार आलं तर पंकजा मुंडे मंत्री होतील असा उल्लेख सभांमधून त्यांच्या बहीण प्रीतम मुंडेंनी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे.
भाजप विधिमंडळ गटनेता निवडीसाठी निरीक्षक म्हणून आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी भाजपच्या ज्या प्रमुख नेत्यांना भेटीसाठी पुरेसा वेळ दिला त्यामध्ये पंकजा मुंडे देखील होत्या। त्यामुळे केंद्रीय नेतृत्व त्यांच्याबाबत अनुकूल असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव आघाडीवर असल्याचं मानलं जातंय। मात्र दोन मुंडेंना मंत्रिपद द्यायचं तर दोघेही एकाच घरातले आहेत आणि एकाच मतदारसंघातले। हा मुद्दा जरी असला तरी दोघांचे पक्ष मात्र वेगवेगळे आहेत। तर प्रकाश सोळंके यांनी ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदासाठी आपली दावेदारी पुढे केली आहे। सोळंके मागच्या वेळी देखील मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मुंडे की सोळंके याबाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल। तर भाजपात सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात। निवडणुकीच्या निकालानंतर धस यांनी पंकजा मुंडेंवरती थेट आरोप केले आणि त्यांना इशारा देत स्वतंत्र नेतृत्व निर्माण करण्याकडे पाऊल टाकलंय। त्यामुळे भाजपातून पंकजा मुंडे की सुरेश धस कोणाला संधी दिली जाणार हे पाहावं लागेल। आता मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या मुंडे बहीण भावापैकी कोणाला संधी दिली जाणार हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं राहील। बीड जिल्ह्यातून मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडावी यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका।